कुष्ठसेवेचा प्रारंभ. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एखादा असा क्षण डोकावतो की त्याच्या संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी मिळून जाते. तो क्षण नेमका पकडणारे असामान्य ठरतात व गाफीलपणे तो निसटून देणारे चाकोरीतील सामान्य जीवन जोखडासारखे मरेपर्यंत खांद्यावर वागवतात. असाच एक क्षण बाबांच्या आयुष्यात डोकावला. बाबांनी तो नेमका पकडला आणि सर्व चाकोरी व चौकटींना उद्ध्वस्त करत एक रोमांच पर्व सुरू झाले, ज्यातून पुढे कुष्ठ अपंग बांधवांच्या पुरुषार्थाची गाथा उभी राहिली. असाच एक दिवस होता, नेहमीसारखाच. पण त्या दिवशी काहीतरी वेगळे घडणार होते. वरोऱ्यातून संडास साफ करून घरी परतत असताना बाबांनी रस्त्याच्या कडेला एक मानवी देह पाहिला. मनुष्यत्वाच्या सर्व खुणा लुप्त झालेला तो मानवी चेहऱ्याचा विरघळलेला बेसूर साचा पाहून बाबा शहारले. नकळत एक पाऊल मागे आले. तेथून पळून जाण्याची अनावर उर्मी त्यांच्या मनात आली. पण क्षणभरात ते सावरले व एक तरड त्या देहाच्या अंगावर टाकून ते घराकडे मार्गक्रमण करू लागले. त्यांचा घरात प्रवेश होताच त्यांच्या चेहऱ्यावरून काहीतरी बिनसले आहे हे माझ्या लक्षात आले. रात्री जागपाक झाल्यावर बाबांनी मला ही सर्व हकीकत सांगितली. म्हणाले, काय नालायक माणूस आहे मी. जे करायचे पाहिजे ते करत नाही. मी असं पाहिलं. करू का महारोग्यांची सेवा? क्षणभर का होईना, पण आपल्याला वाटलेली भीती त्यांच्या काळजात खोलवर रुतली होती. हिंस्र श्वापादे नामांकित मल्लांसमोर शर्ट ठोकून आव्हाने स्वीकारणारे आपले मन एका लिबलिबीत ओंगळ माणसाच्या गोळ्याला पाहून कसरले याचे त्यांना मनोमन वश्य वाटत होते. कोणतीही प्रतिकारक्षमता नसलेल्या हाडा माणसाच्या एका मुटकुळ्यास पाहून बापूजींच्या अभय साधकाने क्षणभर का होईना कच खाल्ली, ही काटेरी भावना त्यांच्या मनाला ओरबडून गेली. त्याच रात्री त्यांनी माझ्या साक्षीने कुष्ठकार्याला जीवन वाहण्याचा संकल्प सोडला. अर्थात त्यासाठी लागणारे कोणतेही वैद्यकीय ज्ञान त्यांच्याजवळ नव्हते. बाबांचे वाचन अफाट असले तरी याविषयी आजवर दुरान्वयनेही त्यांचा संपर्क आला नव्हता. बाबांनी कुष्ठरोग्यांविषयी, कुष्ठकार्य करणाऱ्या व्यक्तीविषयी जे जे मिळेल ते वाचायला सुरुवात केली. विनोबाजींच्या सल्ल्याने मनोहर देवानांच्या दत्तपूर कुष्ठधामातून आठवड्यातून 3 दिवस काम करायला सुरुवात केली. एखाद्या झपाटलेल्या माणसासारखं त्यांनी कुष्ठकार्याचा ध्यास घेतला होता. त्यांनी सेवाग्रामला लेप्रसी ट्रेनिंगची 3 महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. बाबांनी कुष्ठरोगी तपासण्याचे सल्ला देण्याचे पहिले केंद्र वरोऱ्याला सरकारी हॉस्पिटल बाहेर उभारले. 1949 साली काही मित्रांच्या सहाय्याने त्यांनी महारोगी सेवा समिती या संस्थेची स्थापना केली. कुष्ठपीडितांवर औषधोपचार व त्यांचे पुनर्वसन हे त्यांचे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट ठरले. त्यासाठी अधिक जागेची व चरितार्थासाठी शेतीची गरज होती. ती मिळवून आनंदवनाची उभारणी केली. 1954 साल होते. आनंदवनातील पेशंटची संख्या आता जवळपास 100च्या घरात गेली होती. ओसाड जमिनीला कोंब फुटून शेती तरारली होती. भाजीपाला पिकू लागला होता. स्वकष्टाने केलेली निर्मिती माणसाला वेगळाच आनंद देऊन जाते. आमच्या कुष्ठरुग्णांच्या आत्मविश्वासाला आता बळकटी आली. समाजाने वंचनेच्या उंबरठ्यापलीकडे ठेवलेल्या स्वतःचे वेगळे विश्व निर्माण केले होते. अशावेळी आनंदवनातली दूध आणि भाजीपाला आम्हाला पुरून उरू लागला. त्या ताज्या टवटवीत भाज्या आणि धारोष्ण दूध आम्ही विक्रीसाठी वरोरा गावात पाठवू लागलो. कुष्ठरोगांच्या विलक्षण भीतीमुळे आणि त्या संबंधातील गैरसमजामुळे सुरुवातीला लोक या वस्तू घेण्यास कचरू लागले. पण गावात काही सुशिक्षित, समजूतदार लोकही होते. त्यांनी ही भाजी खरेदी करण्याचे धाडस दाखवले. हळूहळू त्यांचे पाहून इतर लोकही आमच्या भाज्या, दूध खरेदी करू लागले. मालाच्या दर्जात कोणत्याही प्रकारची तडजोड नाही हे बाबांचे ब्रीद आहे. त्याचा परिणाम लोकांवर झाला. हळूहळू या मालाला मागणी वाढू लागली. आज आनंदवन हे वरोरा गावाला लागणाऱ्या भाजीपाल्याचा सर्वात मोठा हिस्सा पिकवते. आता भाजीपाल्यांबरोबरच आनंदवनातील संत्री, केळी, पेरू, पपई, मोगरा यांनीही वरोऱ्याची बाजारपेठ काबीज केलेली आहे.